कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. मुंबई गोवा महामार्ग जूनपर्यंत 100% पूर्ण होणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना विश्वास. राष्ट्रीय महामार्गाच्या टोलबाबत 15 दिवसात नवीन पॉलिसी, त्यावेळी टोलबाबत तुमची काही तक्रार राहणार नाही, नितीन गडकरींचं वक्तव्य. 8 लाख लाडक्या बहिणींना आता 1500 रुपयांऐवजी 500 रुपयेच मिळणार. नमो शेतकरी महासन्मान निधी मिळत असल्यानं लाडक्या बहिणींच्या हप्त्यात कपात. नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, प्रशासनाला कारवाईचे आदेश. तर 580 अपात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता. गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंना अब्रू नुकसानीची नोटीस. IAS महिला अधिकाऱ्याशी महाजनांचे संबंध असल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला होता. एकनाथ खडसेंकडून माझ्या व्हिडिओचा राजकीय हेतूनं विपर्यास, खडसेंनी महाजनांबाबत केलेले बदनामीकारक वक्तव्य माझ्या व्हिडिओत नाही, अनिल थत्तेंची प्रतिक्रिया. मंगेशकर रुग्णालयासंदर्भातील चौकशी समितीचा अहवाल आज कॅबिनेट समोर सादर होणार. गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणाच्या दोन्ही अहवालांवर चर्चेची शक्यता. मंगेशकर कुटुंबियांची आज पत्रकार परिषद. पंडित दीनानाथ मंगेशकर आणि भारतरत्न लता मंगेशकरांच्या नावानं दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची घोषणा होणार. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणावर बोलणार का, याकडे लक्ष. कोल्हापुरात भाजपचा ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. कागलचे माजी आमदार संजय घाडगे, मुलगा अमरीश घाडगे भाजपात जाणार. फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार. आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच नितीश काबलिये 3 वर्षांसाठी निलंबित. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षेच्या कुस्तीत चुकीचा निर्णय दिल्यानं कारवाई. सांगलीत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंवर श्वानाचा हल्ला. डाव्या पायाचा चावा घेतल्याची माहिती. भिडेंवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये उसळी. सेन्सेक्स 1500 अंकांनी वधारला. निफ्टीचीही 500 अंकांची झेप. रहिवासी असल्याचा पुरावा द्या, अन्यथा रेशन कार्ड रद्द होणार. पुरवठा विभागाचा रेशन कार्ड धारक लाभार्थ्यांना इशारा. शिधापत्रिकेत नमूद करण्यात आलेल्या पत्त्याचा रहिवासी पुरावा द्यावा लागणार. पालघरच्या गावठाण पाड्यात अखेर पाणी पोहोचलं. TV9 मराठीच्या बातमीनंतर तहसीलदारांची गावाला भेट. बोरवेल दुरुस्ती करून प्रशासनानं विहिरीत पाणी सोडलं. एसटी महामंडळाच्या तिकिटावर स्वच्छता कर लावण्याच्या प्रस्तावावर चर्चा. संबंधित प्रस्ताव महामंडळाच्या येत्या बैठकीत मांडला जाण्याची शक्यता. बुलढाण्यातील खामगाव ते नांदुरा महामार्गावर भीषण अपघात. बस आणि विटा वाहून नेणाऱ्या वाहनाला अपघात. 4 जणांचा मृत्यू, 10 ते 15 जण जखमी. MPSCच्या विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ आज आयोगाच्या अध्यक्षांना भेटणार. राज्यसेवेची परीक्षा 45 दिवस पुढे ढकलण्याची मागणी. गोंदियात 102 रुग्णवाहिकांची चाकं थांबली. 6 महिन्यांपासून निधीची मागणी करूनही शासनाकडून निधी नाही. नागरिकांच्या हरकती सूचनांमुळे प्रभादेवी पुलाचं पाडकाम लांबणीवर. येत्या 4 ते 5 दिवसात निर्णय घेऊन पाडकाम करणार. पुण्यातल्या कल्याणी नगरमधील पबमध्ये कुकरीनं केक कापत वाढदिवस. DJ क्रिटेक्सचा कुकरीनं केक कापतानाचा व्हिडिओ समोर. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांचे पॅनल एकत्र. भाजपच्या सचिन कल्याण शेट्टींच्या पॅनलला काँग्रेसच्या दिलीप मानेंचा पाठिंबा, तर भाजपचे सुभाष देशमुख स्वतंत्र लढण्याची शक्यता. भंडाऱ्याच्या टेमणी शेतशिवारात वाघाचं दर्शन. वाघाचं दर्शन झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. वन विभागानं वाघाला जेरबंद करावं, शेतकऱ्यांची मागणी. सोन्याच्या दरांची 1 लाख रुपये तोळ्याच्या दिशेनं वेगाने वाटचाल. सोनं आणि चांदीच्या दरात 200 रुपयांची वाढ. सोनं आणि चांदीही 96,000 कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.